हिंगोलीत आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आसूड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। माजी मंत्री रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत सुरुवात झालेल्या मोर्चात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थि कलशासह सरकारला इशारा देण्यात आला। सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणांनी शहर दणाणून गेले। रविकांत तुपकर यांनी स्पष्ट अल्टिमेटम दिला, आज शांततेत आलो, पण पुढच्या वेळी भगतसिंगांच्या मार्गाने मोर्चा काढू असे मोर्चा दरम्यान बोलताना सांगितले। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी अग्रेसर असणारी क्रांतिकारी शेतकरी संघटना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेली आहे आणि या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं नावच क्रांतिकारी शेतकरी संघटना आहे आणि या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज हिंगोली शहरातून आसूड मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत या शेतकरी संस्थेचे संचालक आहेत। साहेब, आज आसूड मोर्चा काढलेला आहे, शेतकऱ्याच्या काय मागण्या आहेत, काय? सोयाबीनला कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, उत्पादन खर्चावर आधारित, आणि 2-3 वर्ष झाले पीक विमा मिळाला नाही, तो पीक विमा मिळाला पाहिजे। उन्हाळी आलीनं जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। जिथं ढगफुटी सदृश पावसाचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि वन्य प्राण्यांचा त्रास होतो तसं शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे। या सगळ्या मागण्या घेऊन आज हा प्रचंड मोठा मोर्चा हिंगोलीमध्ये निघालेला आहे। हा आसूड मोर्चा आहे। सरकारने शेतकऱ्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला तर हा चाबकाचा भट्टा राज्यकर्त्यांच्या पाठीत घातल्याशिवाय आम्ही स्पष्ट बसणार नाही, हे सांगायला आजचा मोर्चा आहे। साहेब, नेहमी नेते दादा काय सांगाल, तुम्ही एक कलश घेतलेला आहे, याच्यामध्ये काय सांगाल? नाही, ही एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेमध्ये येण्याच्या पूर्वी सांगितलं होतं, आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, त्यांना कर्जातून मुक्त करू, परंतु इथे सोयाबीनला भाव नाही, आत्महत्या करतायत। आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यातील बाबुळगाव येथील एका शेतकऱ्याने याच परिस्थितीला कंटाळून, सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या केली। त्या शेतकऱ्याची राख घेऊन आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आणि हीच राख महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की तुम्हाला आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घ्यायचे आहे, तुम्हाला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घ्यायचे आहे, तुम्ही आणखी किती शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पडणार आहात, तेव्हा तुम्ही कर्जमाफी करणार आहात, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहात, असा प्रश्न आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या माध्यमातून विचारणार आहोत। निश्चितपणे शेतकऱ्याची राख आहे ती आज या मोर्चामध्ये शेतकरी घेऊन आलेले आहेत आणि ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख आहे आणि हे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन, हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन या शेतकऱ्याची जी राख आहे ती नेऊन मांडणार आहेत आणि हे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, यांना न्याय द्या असे हे या माध्यमातून बोलणार आहे।